सौरभला कशासाठी बोलवले? ही इज रैप आर्टिस्ट, ही इज परफॉर्मर। वो अभी बोलेगा ना 10 गाने बोलेगा, राइट? लेकिन आपल्या लहान मुलांना करिअर संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी सौरभला बोलवलं। माझ्यामध्ये सौरभ आता पहिला प्रोग्राम असेल ज्याच्यामध्ये तो भाषण द्यायला आला, बरोबर? तो सौरभची एंट्री माहिती आहे का कुठल्या प्रोग्रामला? एकदम दिलचक मध्ये होती, पण अशी लहान मुलांमध्ये पहिल्यांदा त्याची एंट्री झालेली असेल असं मला वाटतं। आणि आज आपण त्याला कशासाठी बोललोय? करिअर आणि कला क्षेत्र, करिअर आणि कला क्षेत्र याविषयी मार्गदर्शन करायला बोललो। तर हे मार्गदर्शन ठरवण्यामागचा उद्देश आपला हा होता की करिअर ही वैयक्तिक बाब आहे, सर्वांना मान्य आहे, प्रत्येकाने आपापलं करिअर स्वतः ठरवायचं असतं, बरोबर? परंतु विद्यार्थ्यांना आपण करिअर कोणते दाखवतो ही सामाजिक बाब आहे, ही सामाजिक जबाबदारी आहे की नाही? कारण की आजकाल करिअर कसे ठरतात जे आपल्याला दिसतं, राईट? आपल्याला पोलीस दिसतो, आज या पोरांना कोणाला विचारलं ते बोलतील क्या वाटतं पोलीस बनतात, कोणी म्हणणार आज इथे वैभव विमानतळ मोठा बँड आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, ते बघून कोणी म्हणते मला बँजो वाजवायचं आहे, राईट? कोणी मला बघून म्हणणार मला अधिकारी बनायचं, बरोबर? म्हणजे हे लिमिटेड, कोणी इंजिनियर्स असतात, राईट, डॉक्टर आहेत, ते बघून म्हणणार सचिन दादा आहे आपल्याकडे डॉक्टर, त्याला बघून कोणाला वाटतं मला डॉक्टर बनायचं। म्हणजे मुळात काय तर जे करिअर आपण विद्यार्थ्यांना दाखवतोय, राईट, तेवढेच करिअर विद्यार्थी चूज करू शकतात। मी लहान असताना भारतीचा भाऊ आहे पिंटू दादा, त्याच्यासोबत मी अभ्यास करत होतो, तर पिंटू दादा ऍग्रिकल्चर इंजिनियर होता, तेव्हा मला माहित होतं की मला इंजिनियर बनायचं आहे। पिंटू दादा ऍग्रिकल्चर इंजिनियर बनायचं। एका घरात पाहुणे आले होते, मला विचारलं की बाबा तू कोणता इंजिनियर बनणार? मी त्याला सांगतो मी मला ऍग्रिकल्चर इंजिनियर बनायचं, ऍग्रिका हे बी माहिती आहे। तर विषय असा आहे की आपण जेवढे करिअर विद्यार्थ्यांना दाखवतोय त्याच्यातून विद्यार्थी चूज करतात। मग ही आपली सामाजिक जबाबदारी आहे की आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त करिअर दाखवतो, बरोबर? आज कला क्षेत्र हे पालकांकडून अतिशय निग्लेक्टेड क्षेत्र मी मानतो। जर कोणाला एक उच्च प्रतीचा डान्सर बनायचं असेल, उच्च प्रतीचा रॅप आर्टिस्ट बनायचं असेल, ऍक्टर बनायचं असेल, तर किती पालक यासाठी रेडी आहे? किती पालक? बरोबर? फार कमी, एकही हानी म्हणजे असा वर्त दिसत नाही, फार कमी पालक या गोष्टीला समजतात। आपण सिक्युअर्ड नोकरीच्या मागे आहोत। सिक्युअर्ड नोकरी वाईट आहे का? अजिबात सिक्युअर्ड नोकरी वाईट नाही, परंतु आपला पाल्य त्याला काय आवडते, बरोबर, त्याच्यानुसार त्यांनी करिअर निवडावं की त्याच्या विरोधी करिअर निवडावं? येस और नो? त्याच्या आवडीनुसार करिअर निवडणं महत्वाचं आहे की नाही? मी शाळेत असताना मला माहिती आहे, मी एनसीसी केलेली आहे, एनसीसी मध्ये 2 दिवस गेलो होतो। मला माहिती आहे आपल्याला फोर्स जमत नाही, आपल्याला धावणं पडणं जमत नाही, त्यामुळे मी कधीही फोर्स मध्ये गेलेलो नाही, ठीक आहे? त्यानंतर मग मी नाटकामध्ये काम केलेलं, मला समजलं आपल्याला नाटक जमत नाही, मग मला समजलं की आपल्याला हे जमत नाही, म्हणून म्हणजे आपल्याला जे काम करते तेच केलं ते म्हणजे काय अभ्यास करतो, दॅट्स माय चॉईस, बरोबर? तर ही चॉईस तुमच्या आवडी निवडीनुसार, तुमच्या स्ट्रेंथ अँड विकनेसेस नुसार करिअर निवडणं ही आपली पालकांची ही एक जबाबदारी असायला पाहिजे, बरोबर? आणि त्याला जास्तीत जास्त करिअर ऑप्शन दाखवणे ही सामाजिक जबाबदारी असायला पाहिजे, बरोबर? जेणेकरून आपण त्याला एवढे करिअर ऑप्शन दाखवा, एवढे करिअर ऑप्शन दाखवा की त्याचा विवेक जागृत व्हायला पाहिजे की मला कुठलं करिअर करायचं। आज सौरभ आपल्याला ह्याच विषयावर बोलणार आहे की कला क्षेत्रामध्ये असे कोणते चॅलेंज, असं काही नाही की आता सौरभच्या बाजूला तुम्हाला टीव्हीवर भरपूर बघितलं असेल तुम्ही, सौरभ फुल जगमगाट आहे, ऑफिसर बघितलं भरपूर जगमगाट बघितलेला असते, पण ते रियालिटी असते खरंच या क्षेत्रामध्ये ते चॅलेंजेस काय चॅलेंजेस आहे, खरंच एवढा असतो का, त्यामध्ये अर्निंग अपॉर्च्युनिटी काय असते, ठीक आहे? या सगळ्या गोष्टी बाबतीत सौरभ आज चर्चा करणार, त्यासाठी हा आपला आजचा हा कार्यक्रम आहे। उद्देश समजला सर्वांना? उद्देश समजला? आवाज येत नाही मला, उद्देश समजला?
गुड. तो अभी रेडी आहे सर्व भाई को सुनने. व्हेरी गुड. तर आज ही या शोच्या माध्यमातून म्हणेन किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून हे जे बालक वर्ग बसलेले आहे, आज जसं मी सगळ्यांना डोस देतोय तसं यांनी आम्हाला डोस द्यायला पाहिजे की निघून झालेला अभ्यास करता फक्त पुस्तकाचं वाचायला सांगितलं. बरोबर. विविध करिअर ऑप्शन दाखवणे ही सामाजिक जबाबदारी ओळखून आम्ही आजच्या या शोच्या माध्यमातून या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडतोय आणि आपण इथे मोठ्या संख्येने आला आणि डेफिनेटली तुम्ही हा शो अतिशय एन्जॉय करणार आहे. एन्जॉयमेंट पण असेल, त्याचबरोबर तुमच्या ज्ञानातही भर असेल. ठीक आहे. तर त्यात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे मी माझी प्रस्तावना थांबतो. धन्यवाद.